सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाचा खरा तूच थारा. जय जगदाधारा, जगाचा खरा तूच थारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज येवो जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे अमूर्चे, वैभव तू अवघे. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन मत्तेय याचा 3रा अध्याय 13 ते 17 ही वचने. मत्तेय याचा 3रा अध्याय 13 ते 17 ही वचने. येशूचा बाप्तिस्मा. तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालिलाहून यार्दनेवर त्याच्याकडे आला. परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलीच पाण्यातून वर आला आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण मत्तई शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याची 13 ते 17 वचन वाचली. या पवित्र वचनांमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्या संबंधाने पाहतो आणि जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे त्याच्या हातून प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि बाप्तिस्माच्या वेळेस आपण एक अद्वितीय आणि अद्भुत अशी घटना पाहत आहोत की त्या ठिकाणी देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, त्रेक देव ह्याची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणजे देवाचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी आहे. पवित्र आत्मा हा कबुतरासारखा प्रभू येशू ख्रिस्तावर आलेला आहे आणि आकाशातून वाणी झालेली आहे. ती वाणी देवपित्याची आहे आणि त्रैक्याची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि विशेष करून जी देवपित्याची वाणी झालेली आहे त्या वाणीकडे जर आपण लक्ष दिलं तर ती वाणी
अशी झालेली आहे की आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ही आकाश वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे आणि याविषयी मी संतुष्ट आहे. माझ्या प्रियांनो, ख्रिस्त येशू हा या जगामध्ये मानव म्हणून आहे, मानवाचा पुत्र म्हणून आहे आणि पवित्र परमेश्वर देव जो पिता म्हणतो की ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आता पवित्र परमेश्वर त्याच्या पुत्राविषयी संतुष्ट का आहे? ख्रिस्ताने असं कोणतं कार्य केलेलं आहे की त्या कार्याला पाहून पवित्र परमेश्वर संतुष्ट आहे? माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याच्यानंतर 12 वर्षांनी मंदिरामध्ये जाणं आणि त्याच्यानंतर ख्रिस्ताच्या जीवनाविषयी आपल्याला जास्त काही पाहायला मिळत नाही. परंतु निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राचं परिपूर्णपणे पालन केलं. तो 30 वर्षामध्ये कोणत्याही पापामध्ये किंवा मोहात पडला नाही. तर त्याने नियमशास्त्रातील ज्या आज्ञा आहे त्या आज्ञांचं त्याने परिपूर्णपणे पालन केलं. तो निर्दोष राहिला. आता त्याच्या सेवेकार्याला सुरुवात करणार आहे. जी जबाबदारी, ज्या कार्यासाठी ख्रिस्ताला त्या देवपित्याने या जगामध्ये पाठवलेलं आहे, ते कार्य आता तो सुरुवात करणार आहे. परंतु त्या कार्याच्या सुरुवात करण्याच्या आधीच देव जो पिता आहे तो त्याच्यावर संतुष्ट आहे, कारण तो त्याच्या योग्यतेचा होता की तो त्याचं देवाचं कार्य तो सिद्धीस नेणार होता. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण मनाची, अंतःकरणाची तयारी केलेली आहे. त्याला जे दुःख सहन करावं लागणार आहे त्या संबंधाने तो तयार आहे आणि म्हणून पवित्र परमेश्वर म्हणतो की याच्याविषयी मी संतुष्ट आहे. होय माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर माझ्या आणि तुमच्याविषयी संतुष्ट आहे का? देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण तू खरोखर महान आहे. आम्ही तुझी स्तुती करतो कारण देवबापा, पवित्र परमेश्वरा, तो आम्हास तुला संतुष्ट करता यावं अशा प्रकारचं जीवन जगण्याची कृपा पुरव आणि विश्वासा वाचून तुला आम्ही संतोषू शकत नाही. म्हणून देवबापा, आम्हास विश्वासामध्ये दृढ मजबूत ठेव. ख्रिस्त येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभो परात्पर, जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.